बघा, मागच्या पिरियडमध्ये आपण इंटिग्रेशन चॅप्टर सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक्झरसाइज आपली 3.1 एक्झरसाइज आपली 3.1 चालू आहे. एक्झरसाइज 3.1 मध्ये आपण पहिला क्वेश्चनमध्ये आपले असलेले एक क्वेश्चन नंबर 1 आपला संपलेला होता. तसंच क्वेश्चन नंबर 2 आपला चालू आहे. क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये असलेला आपले 3 प्रॉब्लेम सुद्धा झाले होते. क्वेश्चन नंबर आता सेकंड मधला मी काय घेतोय, फोर्थ एक्झाम्पल घेतोय. एक्झाम्पल नंबर 4 असा आहे बघा, cos 2x अपॉन sin स्क्वेअर x dx. तर याचं सोल्युशन नीट लक्ष द्या. लाईक I इज इक्वल टू इंटिग्रेशन cos 2x अपॉन sin स्क्वेअर x dx. तर cos 2x चे तुम्हाला माहिती आहे 3 फॉर्म्युला असतात cos 2x चे. एक cos 2x चा फॉर्म्युला म्हणजे cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला याच्यामध्ये आपण cos स्क्वेअर x च्या जागेवर 1 मायनस sin स्क्वेअर x ठेवलं की 1 मायनस sin स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x म्हणजे मायनस 2 sin स्क्वेअर x येते. त्याच्यानंतर ह्याच्यातच याच फॉर्म्युलामध्ये आपण जर sin स्क्वेअर x च्या जागेवर 1 मायनस cos स्क्वेअर x ठेवलं तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो 2 cos स्क्वेअर x मायनस 1. तर ह्या दोन फॉर्म्युल्याच्या आधारे असणारे हे दोन प्रॉब्लेम्स आहेत. cos स्क्वेअर x च्या जागेवर आपल्याला 1 मायनस 2 sin स्क्वेअर x ठेवायचे आणि डिनॉमिनेटर sin स्क्वेअर x तसंच राहिले. तर आता हे न्यूमरेटर आपण सेपरेट केलं. न्यूमरेटर म्हणजे 1 अपॉन sin स्क्वेअर x हे सेपरेट झालं आणि इंटिग्रेशन पण सेपरेट केलं आपण. -2 कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर काढायचं. sin स्क्वेअर x वरी राहिलं आणि खाली पण sin स्क्वेअर x तसंच राहिलं. त्यानंतर हे 1 बाय sin स्क्वेअर x च्या जागेवर आपल्याला cosec स्क्वेअर x dx लिहिता येईल आपल्याला, कारण 1 बाय sin म्हणजे cosec असते. त्यामुळे 1 बाय sin स्क्वेअर cosec स्क्वेअर dx -2 ॲज इट इज इंटिग्रेशन हे sin स्क्वेअर x कॅन्सल झाल्यानंतर 1 dx येते आणि मग cosec स्क्वेअर x चे इंटिग्रेशन -cot x आहे आणि 1 चे इंटिग्रेशन x आहे म्हणजे -2x + c हे आपल्याला आन्सर मिळालं. हे जसा प्रॉब्लेम आहे अगदी त्याच पद्धतीने आपल्याला cos 2x अपॉन sin स्क्वेअर x च्या ऐवजी जर आपण cos स्क्वेअर x ठेवला आपण sin स्क्वेअर x तर आपल्याला या ठिकाणी हा दुसरा फॉर्म्युला वापरून सेम याच पद्धतीने एक्झाम्पल आपला सॉल्व्ह करता येऊ शकतो. तर तुम्ही थोडासा हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कसाठी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा याच पद्धतीने पाहिजे आहे की. आता आपण याच्यानंतरचा प्रॉब्लेम म्हणजे एक्झाम्पल नंबर 5 आपण बघू. एक्झाम्पल नंबर 5 cos इंटिग्रेशन cos 2x अपॉन sin स्क्वेअर x into cos स्क्वेअर x sin स्क्वेअर x into cos स्क्वेअर x dx. बघा आता सोल्युशन. लेट I is equal to इंटिग्रेशन cos 2x अपॉन sin स्क्वेअर x into cos स्क्वेअर x dx. आता मी तुम्हाला या ठिकाणी बोर्डवर दिले होते फॉर्म्युले cos 2x 3 फॉर्म्युले. त्यातला हा पहिला फॉर्म्युला या ठिकाणी वापरायचा होता cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x. लक्षात घ्या cos 2x चा फॉर्म्युला आहे आणि या ठिकाणी जर फक्त प्लस चिन्ह आलं तर त्याच्या जागेवर फॉर्म्युला होतो 1, कारण sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इक्वल टू 1 म्हणजे cos डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x जशातच ठेवायचं dx. नाव न्यूमरेटर आता सेपरेट केल्यानंतर काय मिळतं बघा. न्यूमरेटर म्हणजे cos स्क्वेअर x हे न्यूमरेटर आपण सेपरेट केलं तर डिनॉमिनेटरला आहे तसंच ठेवावं लागेल. मध्ये हे मायनसचं चिन्ह आलं. दुसरं हे न्यूमरेटर आहे sin स्क्वेअर x डिवाइडेड बाय sin स्क्वेअर x इंटू cos स्क्वेअर x. ओके, आणि हा ब्रॅकेट क्लोज dx. ओके. नाव आता थोडा विचार करा. या ठिकाणी cos स्क्वेअर x ह्या फ्रॅक्शनमध्ये सेम फॅक्टर असल्यामुळे कॅन्सल होईल. म्हणजे इंटिग्रेशन 1 बाय sin स्क्वेअर x राहील फक्त या ठिकाणी आणि याला आपण सेपरेट इंटिग्रेशन चिन्ह देऊन टाकू. मायनस परत याला सेपरेट इंटिग्रेशन देऊ. हे sin स्क्वेअर x कॅन्सल होईल आणि इथं फक्त शिल्लक राहील 1 बाय cos स्क्वेअर x dx. राईट. तसंच इंटिग्रेशन 1 बाय sin स्क्वेअर x तर त्या ठिकाणी होईल cosec स्क्वेअर x dx मायनस इंटिग्रेशन 1 बाय cos स्क्वेअर x नाही त्याच्या जागेवर मिळेल sec स्क्वेअर x dx. मग आता cosec स्क्वेअर x इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे -cot x आणि -sec स्क्वेअर x इंटिग्रेशन आहे tan x आणि हे प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. अशा पद्धतीने हे सोल्युशन आहे. ठीक आहे. परत नंतर आपण आता एक्झाम्पल नंबर 6 एक्झाम्पल नंबर 6
36 नंबर प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन sin x अपॉन 1 प्लस sin x 1 प्लस sin x. बघा सोल्युशन लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन sin x अपॉन 1 प्लस sin x dx. काय करायचं ह्या एक्झाम्पल मध्ये लक्ष द्या. या sin x ला म्हणजे न्यूमरेटरला आपल्याला 1 मायनस sin x ने मल्टिप्लाय करायचं अंशाला. इथे 1 प्लस sin x आहे त्याच्यावर 1 मायनस sin x. न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 मायनस sin x. ओके ना इंटिग्रेशन. आता ब्रॅकेट सॉल्व करायचा न्यूमरेटरचा म्हणजे sin x into 1 मिळणार sin x राइट मायनस sin x into हे sin x that is sin square x divided by again using a now a plus b and into a minus b formula that is a square minus b square म्हणजे 1 square is 1 minus plus minus minus होता है म्हणजे a plus b a minus b म्हणजे a square म्हणजे 1 square 1 आणि मायनस sin square x dx. ठीक आहे ना इंटिग्रेशन. आता काय करायचं लक्षात घ्या. न्यूमरेटर sin x मायनस sin square x जागेवरच ठेवायचं आणि डिवाइडेड बाय cos square x dx. काय केलं ते समजलं. 1 मायनस sin square x चा फॉर्म्युला लिहिला त्या ठिकाणी cos square x. सो वी गेट नाउ sin x बाय cos square x म्हणजे काय केलं सेपरेट न्यूमरेटर. हे sin x न्यूमरेटर सेपरेट केला. इथं dx देऊन टाकू सेपरेट इंटिग्रेशन बंद करून टाकू. sin square x बाय cos square x dx. न्यूमरेटर काय केलं आपण सेपरेट केलं. सेपरेटिंग न्यूमरेटर sin x बाय cos square x dx मायनस sin square x बाय cos square x. मग आपल्याला काय मिळतं लक्षात घ्या. I is equal to इंटिग्रेशन. आता या ठिकाणी मी असं लिहितो बघा sin x बाय cos x into 1 बाय cos x dx. मी सेपरेट त्या cos square x चे दोन फॅक्टर्स पाडले. हे cos x into cos x ठीक आहे. cos square x ला लिहिता येते. तर त्यातला एक cos x आपण sin x च्या छेदात टाकलं आणि एका cos x ला 1 बाय cos x सेपरेट केलं मायनस इंटिग्रेशन. या ठिकाणी काय होईल tan square x आहे की नाही. sin square x by cos square x काय मिळणार आहे tan square x आहे की नाही. tan square x dx. ओके ना इंटिग्रेशन. आता मला सांगा 1 बाय cos ला लिहिता येईल की नाही sec x आहे की नाही आणि sin x बाय cos x ला tan x. मग sec x into tan x लिहू आपण याला sec x into tan x आहे की नाही. कारण tan x into sec x लिहिण्याच्या वेळी sec x into tan x लिहिले. त्याचं कारण काय माहिती आहे sec x tan x चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे sec x. त्याच्यामुळे sec x अगोदर आणि tan x पुढे मायनस. आता tan x चं काही इंटिग्रेशन नाही आपल्याकडे. मग फॉर्म्युला आहे कोणता sec square x minus 1 sec square x minus 1 dx. ओके इथे फॉर्म्युला. कारण sec square x इंटिग्रेशन tan x असते. मग आता आपण इंटिग्रेशन डायरेक्ट लिहू शकतो. आता sec x tan x चं इंटिग्रेशन sec x and minus sec square x इंटिग्रेशन tan x and this minus sign and this minus sign multiplication becomes plus 1 integration x and plus constant of integration. This is our last answer. समजलं. तर आता आपण बघूया क्वेश्चन नंबर. आता बघा सेकंड मध्ये आपण जवळपास 5-6 एक्झाम्पल्स घेतले. बाकीचे तुम्ही होमवर्कला करा. क्वेश्चन नंबर 3 घेतो मी आता. क्वेश्चन नंबर 3. Question number 3 मध्ये evaluate the following integrals. Evaluate the following integrals. Number first example आहे इंटिग्रेशन x upon x plus 2 dx. लक्ष द्या या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये काय ऍडजस्टमेंट आहे लक्ष द्या. x upon x plus 2 dx is equal to. याच्यामध्ये काय केलं त्याने बघा ऍडजस्टमेंट आहे. त्या क्वेश्चन नंबर 3 मध्ये ऍडजस्टमेंट करायचे. काय ऍडजस्टमेंट आहे लक्षात घ्या. x plus 2 minus 2 divided by x plus 2 dx. काय केलं असं समजलं का. प्लस 2 मायनस 2 म्हणजे ऍड 2 सबट्रॅक्ट 2 म्हणजे ओरिजिनल जे फंक्शन आहे त्याच्यात कसलाही इफेक्ट न होता ऍडजस्टमेंट केलेले आहे फक्त प्लस 2 आणि मायनस 2.
मग पुन्हा काय करायचं लक्षात घ्या, ह्या एक्स प्लस टूला ब्रॅकेट करायचं, म्हणजे सेपरेटिंग न्यूमरेटर एक्स प्लस टू न्यूमरेटर सेपरेट करायचं, ह्याला डीएक्स देऊन टाकायचं. -2 हे कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशन बाहेर आणि 1 एक्स प्लस टू डीएक्स अशा पद्धतीने सेपरेटिंग न्यूमरेटर करायचं. त्यामुळे काय होणार, आता एक्स प्लस टू असल्यामुळे न्यूमरेटर कॅन्सल होऊन इथं 1 राहणार फक्त, हे कॅन्सल झालं फॅक्टर, हा फॅक्टर कॅन्सल झाला, न्यूमरेटर डिनॉमिनेटर 1 dx -2 इंटिग्रेशन या ठिकाणी मात्र तसंच ठेवून द्यायचं 1 एक्स प्लस टू. झालं बघा, इंटिग्रेशन मिळते. आता 1 चं इंटिग्रेशन x येते, -2 इंटू 1 एक्स प्लस टू चं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड एक्स प्लस टू प्लस सी. आता 1/x प्लस टू चं इंटिग्रेशन लॉग ऑफ एक्स प्लस टू कसं काय आलं, तर मी फॉर्म्युला लिहून दिले तुम्हाला, लक्षात घ्या. काय फॉर्म्युला बघा, लक्षात घ्या. आपण फॉर्म्युला लिहिलाय 1/x dx इंटिग्रेशन लॉग x प्लस सी, आहे का नाही. आणि अजून तुम्हाला मी सांगितलं होतं की याच फॉर्म्युल्याच्या आधारावर असे फॉर्म्युले पण बनवायला सांगितलं होतं. 1/ax प्लस बी, एक्स च्या जागेवर x प्लस बी रिप्लेस करून मग फॉर्म्युला मिळतो बघा, लॉग ऑफ मॉड ax प्लस बी डिवाइडेड बाय a प्लस सी. कोएफिशिएंट ऑफ x a हा जो आहे तो डिनॉमिनेटर आहे, बट हियर x प्लस टू आहे की नाही, ax प्लस b सारखं ax प्लस टू दिसतंय, बट कोएफिशिएंट ऑफ x इज 1 असल्यामुळे डिनॉमिनेटरला 1 लिहिण्याची काही गरज नाही, ऑलरेडी डिनॉमिनेटर 1 असतं. अशा पद्धतीने या ठिकाणी मी हा फॉर्म्युला वापरला, आलं लक्षात की आपल्याला लास्ट आन्सर असणार आहे, समजावून घ्या. अशा पद्धतीचे प्रॉब्लेम या क्वेश्चन थर्ड मध्ये आहे. आता आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया. दुसरा प्रॉब्लेम आहे सेकंड प्रॉब्लेम असा आहे, सेकंड नंबर, इंटिग्रेशन 4x प्लस 3 अपॉन 2x प्लस 1 अपॉन 2x प्लस 1 dx. लक्षात द्या, समजावून घ्या, कारण थोडंसं कठीण आहे. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला थोडं काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. 4x प्लस 3 ला आपल्याला आता ऍडजस्टमेंट करायचं. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये फार सोपं होतं ऍड आणि सबट्रॅक्ट करायचं. आता आपल्याला काय काम करायचं बघा, लक्षात घ्या. 4x प्लस 3 याच्यामध्ये काय करायचं, छेद जो आहे डिनॉमिनेटर आहे 2x प्लस 1 वर ऍडजस्टमेंट करायची, म्हणजे वरी 2x प्लस 1 असं आलं पाहिजे. आलं लक्षात, 2x प्लस 1 म्हणजे अगोदर काय काम करायचं, तर 2x प्लस 1 वर लिहून काढायचं न्यूमरेटर, आणि हे डिनॉमिनेटर आहे तसंच ठेवायचं. ओके, आता काय काम करायचं लक्षात घ्या, आपल्याला 4x पाहिजे. मग 4x येण्याकरता 2x ला कितीने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 2 लिहायचं. झालं का नाही, 4x ला 4x मिळाले. आता 2 इंटू 1 आहे का नाही, प्लस 2 येते, परंतु इथं प्लस 3 आहे, मग आपल्याला आणखी कशाची गरज आहे, ऍड 1 करण्याची गरज आहे. 2 इंटू 1 2 झालं का नाही, 2. परंतु या ठिकाणी 3 आहे, मग 2 मध्ये आपल्याला 1 ऍड करायचं, म्हणजे प्लस 1 द्यायचे. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करायची. आता बघा काय होतंय, सेपरेट करायचं. आता न्यूमरेटर सेपरेट करायचं. हे 2 कॉन्स्टंट आहे की नाही, इंटिग्रेशनच्या बाहेर येते. मग हे 2x प्लस 1 आणि खाली 2x प्लस 1 अशा पद्धतीने हे इंटिग्रेशन बी सेपरेट करायचं आणि न्यूमरेटर पण सेपरेट करायचं. हे 1 आहे, वरी 1 राहते, खाली हे 2x प्लस 1 अशा पद्धतीने हे सेपरेट करायचं न्यूमरेटर. आता काय मिळते लक्षात घ्या, 2 इंटिग्रेशन 1 dx राहते, कारण 2x प्लस 1 2x प्लस सेम फॅक्टर हे कॅन्सल होणार आहे, आणि प्लस हे तसंच ठेवून द्यायचं, कारण मी तुम्हाला इथं मुद्दाम बोर्डावरचा फॉर्म्युला मी कट केलेला आहे, फॉर्म्युला तसंच ठेवलेला आहे. आता बघा 2x 1 चं इंटिग्रेशन x आणि प्लस याचं बघा ह्या फॉर्म्युल्यावरून इंटिग्रेशन लॉग मॉड 2x प्लस 1 आणि अपॉन 2 प्लस लिस्टवर आन्सर लास्ट. आता अशा रीतीने हे प्रॉब्लेम्स अशा पद्धतीने. अजून एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण. प्रॉब्लेम नंबर थर्ड प्रॉब्लेम, इंटिग्रेशन सोल्यूशन घेतो डायरेक्टली. इंटिग्रेशन 5x प्लस 2 डिवाइडेड बाय 3x मायनस 4 dx. बघा आता परत लक्षात घ्या, ऍडजस्टमेंट तर करता आली पाहिजे आपल्याला ऍडजस्टमेंट कशी करायची हे तुम्हाला जजमेंट सांगतोय, लक्षात घ्या काळजीपूर्वक. पहिलं काम काय करायचं, तर आपल्याला छेदामध्ये जे दिसते का नाही 3x मायनस 4 हे अगोदर न्यूमरेटरला जसं तसं ठेवून द्यायचं आणि नंतर ऍडजस्टमेंटला लागायचं. बघा असं करायचं, 3x मायनस 4. आता काम करायचं 5x येण्यासाठी. 5x पाहिजे की नाही आपल्याला,
मग इथं 5 द्यायचं. आणि आता हे 3 जास्तीचं काम काही कामाचं नाही, त्याला कट होण्यासाठी छेदात टाकायचं 3, 5/3 ने मल्टिप्लाय करायचं. बघा 5/3 ने 3x ला मल्टिप्लाय केलं का नाही, तर 3 गेट कॅन्सल होतंय आणि 5 × x दॅट विल बी 5x, म्हणजे 5x मिळाला, आपला 5x टर्म मिळाला. आता प्रश्न राहिला कॉन्स्टंट टर्म. कॉन्स्टंट टर्म म्हणजे 2a. मग कॉन्स्टंट टर्म 2a येण्याकरता 5/3 - 4 चा गुणाकार करा बरं थोडा रूपमध्ये. 5/3 × 4, कारण आपल्याला कंस सोडवायचा म्हटल्यानंतर 5/3 ना ह्या 3x ला पण गुणावं लागते आणि 4 ला पण गुणावं लागते. 3x ला गुणल्यानंतर 5x मिळते, परंतु 5/3 ना 4 ला मल्टिप्लाय करू आपण, काय मिळते बघू. 5/3 × 4 येते म्हणजे किती येते, 20/3 येते, नाही का. 20/3 आपल्याला किती पाहिजे, 2. आता 2 मिळण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, लक्षात घ्या. ॲडजस्टमेंट आपल्याला 2 मिळण्याकरता या ठिकाणी 2 मिळण्यासाठी काय करावं लागेल बघा. 20/3 मायनस आहे का नाही, हे काय आहे, -20/3 आहे, असं आहे, मायनसचं चिन्ह असेल. आता -20/3 मध्ये किती ऍड, कोणता पूर्णांक, कोणता फ्रॅक्शन, कोणता नंबर आपल्याला ऍड करावा लागेल किंवा सबट्रॅक्ट करावा लागेल जेणेकरून 2 मिळेल, याचा विचार करायचा. तर कसं करायचं, 3 न कोणत्या नंबरला डिवाइड भागला असता 2 येते, 3 × 2 = 6, 2 म्हणजे 6 यायला पाहिजे. 6 येण्याकरता ह्याच्यात किती ऍड करावं लागेल आपल्याला, 6 येण्याकरता ऍड काय करावं लागेल, 6 येण्याकरता म्हणजे -20 आणि मध्ये काय किती ऍड नंबर ऍड करावा लागेल की जेणेकरून 6 मिळेल आपल्याला. 6 मिळण्यासाठी काय करावं लागेल, प्लस किती 26 करावं लागेल, आहे की नाही, बरोबर. -20 + 26 येते का नाही, 6 येते. सबट्रॅक्शन, दोघांचं सबट्रॅक्शन प्लस आहे म्हणजे वरी 26 आणि खाली 3 द्यायचं. आता +26/3 असं येईल, बघा येते की नाही. या दोघांचं डिनॉमिनेटर सेम आहे की नाही. -20 + 26 दॅट बिकम्स 6/3 म्हणजे 3 × 3 × 6. बघा आलं का नाही, राईट. 26/3. 26 ऍड केला आपण -20 मध्ये तर आपल्याला 6 मिळणार आहे आणि डिनॉमिनेटर 3 ठेवायचं. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट करायला लागायचं. ओके, मग बघा आता काय करायचं, ही ऍडजस्टमेंट समजली सर्वांना. परत एकदा मी ऍडजस्टमेंट कशी करायला सांगतो. 5/3 × 3x. 5/3 कसं लिहिलं आपण, 3x येण्यासाठी, 5x मिळण्यासाठी 5 ने मल्टिप्लाय केलं आणि नंतर या 3 कट होण्यासाठी 3 ने डिवाइड केलं म्हणजे 5/3 × 3x वी गेट 5x. आता -4 आहे, आता इथं -4 आहे, -4 × 5/3 ह्याचा गुणाकार केला तर -20/3 आला. -4 चा आणि ह्या 5/3 चा गुणाकार केला -20/3. बट आपल्याला 2 पाहिजे म्हणून आपण काय केलं, -20/3 मध्ये कोणता नंबर ऍड केला असता 6 मिळणार किंवा 2 मिळणार, तर +26/3 ऍड करणार. कारण छेद सारखा आहे म्हणजे अंशाची काय दिली होती, -20 + 26 वी गेट +6, 6/3 वी गेट 2 मिळाला आपल्याला, म्हणजे ऍडजस्टमेंट बरोबर आहे. आता आपल्याला सेपरेट न्यूमरेटर करता येते, आहे का नाही. न्यूमरेटर सेपरेटिंग करता येते म्हणजे पहिल्यासारखं आपलं 20. आता बघा 5/3 बाहेर काढायचं, इंटिग्रेशन 3x - 4 अपॉन 3x - 4 dx घ्यायचं आणि +26/3 आहे की नाही, इंटिग्रेशन 1/3x - 4 dx मिळालं, आहे की नाही ना. आता 5/3 इंटिग्रेशन 1 dx आणि +26/3 इंटिग्रेशन 1/3x - 4 तसंच ठेवायचं ना. 5/3 × x 1 चं इंटिग्रेशन आणि +26/3 मल्टिप्लाय बाय log ऑफ 3x - 4. आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला, याचं इंटिग्रेशन काय येते, इथं फॉर्म्युलाच आहे ऑलरेडी, अपॉन 3 + c. म्हणजेच आपल्याला असं मिळणार शेवटी आन्सर 5/3 × x आणि +26/9 × log of 3x - 4 + c. that is our last answer. ओके, अशा पद्धतीचे हे ऍडजस्टमेंट असणारे हे 3 प्रॉब्लेम्स आपण घेतले. बाकीचे तुम्हाला ऍडजस्टमेंटचे प्रॉब्लेम्स भरपूर आपल्याला आहेत, त्याच्यामध्ये सॉल्व्ह करता येतील, आहे की नाही. आता याचा पुढचा पार्ट आपण पुढच्या व्हिडिओ, जास्तीत जास्त प्रॉब्लेम तुम्ही होमवर्कला जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. कारण काय माहिती आहे की प्रॉब्लेम जेवढे तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढं तुमचं चांगली तयारी होत राहते. तुम्हाला
कमांड यायला लागतं सोल्युशन करण्यासाठी, कोणता प्रॉब्लेम कोणत्या पद्धतीचा आहे. जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस कराल का, त्याच वेळेला लक्षात येईल की हा प्रॉब्लेम ह्या पद्धतीने करायचा आहे. कारण इंटिग्रेशन ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रॅक्टिसशिवाय पर्याय नाही. ओके, थांबूयात.